नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत केशर श्रीखंड। मस्त आता उद्या पाडवा आहे आणि आज मस्त आपण श्रीखंडची रेसिपी पाहणार आहोत। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे एका बाउलमध्ये इथे मी रात्रभर रुमालामध्ये बांधून ठेवलेला दही घेतलाय। मस्त असा त्याचा घट्ट गोळा होतो, त्याला चक्का म्हणतात। तुम्ही डेअरीमधून सुद्धा हा चक्का विकत आणू शकता। तो आपण घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, असं फेटून घ्यायचं। आता हे फेटून झालं की याच्यामध्ये आपण दुधामध्ये केसर टाकलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि साखर हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आणि त्याची पावडर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पावडर आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पुन्हा फेटून घ्यायचं आहे छान, जोपर्यंत स्मूथ पेस्ट होत नाही तोपर्यंत याला छान फेटायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता याच्यावरती आपण गार्निशसाठी ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घाला तुम्ही। मस्त असं गार्निश करायचं याच्याने। आणि याच्यावरती आता आपण गुलाबाच्या पाकळ्या घालणार आहोत। या मस्त मी अशा सुकून ठेवते, गुलाबाची फुलं असलीत की या आपण याच्यावरती घालून घ्यायच्यात डेकोरेशनसाठी। आता तुम्ही पाहू शकता आपला केशरी श्रीखंड असा मस्त तयार आहे। याला मस्त असा केसरचा छान रंग येतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सगळ्यांना उद्याच्या पाडव्यासाठी खूप खूप शुभेच्छा। ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक्यू।